बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठीचा तिसरा धडा डॉक्टर कलाम यांचे बालपण हा पाहणार आहोत. आता पहिला त्यांचा आता आपल्याला परिचय बघायचा आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं. डॉक्टर कलाम यांचं पूर्ण नाव आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मग त्यांचा जन्म आहे 1931 आणि मृत्यू आहे 2015. विख्यात अणुशास्त्रज्ञ आहेत, भारताचे माजी राष्ट्रपती, मनस्वी वृक्षप्रेमी, हाडांचे शिक्षक आणि बालकप्रेमी. विंग्स ऑफ फायर इंडिया 2020, ए विजन फॉर द न्यू मिलेनियम आणि इग्नायटेड माइंड्स इत्यादी पुस्तकं प्रसिद्ध. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित. डॉक्टर कलाम यांच्या विंग्स ऑफ फायर या आत्मचरित्राचा माधुरी शानभाग यांनी अग्निपंख या नावाने अनुवादित केलेल्या पुस्तकांनी खालील प्रसंग घेतलेले आहेत. बघा, प्रतिकूल परिस्थिती मात करत शिकण्याची जिद्द. म्हणजे त्यांचे आई वडील होते हे खूप गरिबीत असं जीवन जगणारे, तरीसुद्धा त्या गरिबीमध्ये त्यांनी शिकण्याची जिद्द ठेवली मनामध्ये. त्यांच्या जीवनावर आई वडिलांचा पडलेला प्रभाव आणि बहीण भाऊ यांचा सहवास यातून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या बालपणीच्या जडणघडणीचे चित्रण या पाठातून केलेले आहे. मग बघा, आपण तुम्हाला माहितीच आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म 1931चा असला तरी मृत्यू त्यांचा 2015. 15 ऑक्टोबर हा आपण दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो, हे तुम्हाला माहिती आहे. आता बघा, धड्याची सुरुवातच तुम्हाला चित्रामध्ये अब्दुल कलाम यांचं चित्र फोटो दिसतोय. मग बघा, माझ्या बालपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. आमच्या गावात STR मणिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. ते काय म्हणतात, अब्दुल कलाम यांचा अनुभव त्यांनी सांगितले, बालपणीचा अनुभव सांगितले की पुस्तक म्हणजे त्यांच्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती. की गावामध्ये त्यांच्या STR मणिकम नावाचे एक क्रांतिकारक होते. त्यांच्याकडे भरपूर असे पुस्तकांचा संग्रह होता आणि तेही पुस्तके वाचण्यासाठी ते नेहमी त्यांच्याकडे जायचं आणि ते त्यांना उत्तेजनसुद्धा द्यायचे की मी मिळेल ते वाचत गेलो. पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे आणि त्यांच्या घरी कधीही डॉक्टर अब्दुल कलाम हे त्यांना वेळ मिळत असे त्यावेळेस ते तिथे जाऊन पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करत असत. माझ्या लहानपणी शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता. म्हणजे अब्दुल कलाम यांच्या लहानपणी शमसुद्दीन नावाचा एक त्यांचा खूप लांब राहणारा असा भाऊ होता आणि त्याचा बराच असा प्रभाव त्यांच्यावर होता. रामेश्वरमध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता. म्हणजे कुठे रामेश्वरमध्ये येणारे वर्तमानपत्र, न्यूजपेपर त्याला म्हटलं जातं, त्यांचा एकुलता एक तो वितरक म्हणजे पेपर वाटणारा, त्याला म्हणतात वितरक. रोज सकाळच्या रेल्वे गाडीने पंबन गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे येत. रोज सकाळीच रेल्वेने, ट्रेनने पंबन गावावरून हे वृत्तपत्रांचं गठ्ठे येत आणि गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमसुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एक खांबी तंबू होता. आणि भरपूर अशी सुशिक्षित लोकं होती गावामध्ये. त्यांच्याकडे वाचनाचं साधन नव्हतं, पण त्यांची वाचनाची गरज भागवण्यासाठी हे शमसुद्दीन काय करायचे, प्रत्येक घराघरामध्ये पेपर वाटण्याचं, वितरण करण्याचं काम करत असत. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे महत्त्वाचं कार्य त्यातून साधत असे. कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे तर कुणी चेन्नईच्या बाजारपेठेतले सोन्या चांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत. म्हणजे कुणी ते पेपर वाचण्यासाठी का घ्यायचे, तर कुणी काय करायचे, तिकडे सोन्या चांदीचे भाव किती आहेत किंवा ते कुणाला भविष्य, हे सगळं काय आपण बघतो ना. एखादा पेपर हाती आला का आपण एखादी चांगली न्यूज बघतो किंवा जोक बघतो. म्हणजे तसं त्या लोकांनासुद्धा काही भविष्य आणि काहीकांना सोन्या चांदीचे भाव हे जाणण्यामध्ये जास्त रस होता. थोडेजण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिनांबद्दल गांभीर्याने चर्चा करत असत. पण झाडून सर्वजणांना पेरियार E.V. रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. मग काही जण हिटलर, महात्मा गांधी, बॅरिस्टर जिना यांच्याबद्दलसुद्धा वाचत असत. पण सगळेजण पेरियार रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल सगळ्यांना जाणून घेण्यात रस होता. दिनमणी हे त्यावेळेचे सर्वात लोकप्रिय तमिळ वर्तमानपत्र होते. दिनमणी हे त्यावेळेचे सर्वात लोकप्रिय
म्हणजे सगळ्याकडे पब्लिश झालेलं असं हे वर्तमानपत्र होतं. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत, त्यामुळे त्यातील चित्रांकडे बघून मी समाधान मानत असत. काय म्हणतात अब्दुल कलाम की मला ते वाचायला येत नसत शब्द, पण मी त्या चित्रांकडे बघूनच मनाचं समाधान करून घ्यायचो. शमसुद्दीन आपल्या गिरायकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे. म्हणजे अब्दुल कलाम म्हणतात की मला शब्द जरी समजत नसले तरी मी चित्र पाहून त्याच्यातच आपलं मन रमवत असे. मी 8 वर्षाचा असताना सन 1939मध्ये दुसरे महायुद्ध पेटले. म्हणजे अब्दुल कलाम वयाच्या 8व्या वर्षी असताना 8 वर्षाचे असताना 1939मध्ये दुसरं महायुद्ध झालं. काय कारण असेल ठाऊक नाही, पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली आणि ते युद्ध कशासाठी झालं हे काहीच माहिती नाही. पण त्यावेळेस बाजारामध्ये चिंच माहिती आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये असलेली बी त्याला म्हटलं जातं चिंचोका, त्यांना भरपूर मागणी होती. मी चिंचोके गोळा करून मशिदीजवळच्या एका दुकानात देत असे आणि अख्खा एक आणा कमावत असे. आणि अब्दुल कलाम काय करायचे, बाजूला गोळा करायचे आणि एका मशिदीजवळच्या ते दुकानात देत असे आणि अख्खा एक आणा ते सांगतात मी कमावत असतो. त्यावेळेससुद्धा त्यांना असं खूप म्हणजे असं चांगलं वाटायचं की मी एक आणा तरी कमावतोय. माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले. अहमद जलालुद्दीन नावाच्या एका आमच्याच गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी ते रोज काम करू लागले. त्यांच्या म्हणजे अब्दुल कलाम यांच्या वडिलांनी लाकडी नौका म्हणजे आपण होडी त्याला म्हणतो, ते बांधायचा व्यवसाय करायचं ठरवलं आणि अहमद जलालुद्दीन नावाच्या एका गावातल्याच कंत्राटदाराबरोबर ते जात असत, कामं करत असत. पुढे जलालुद्दीन यांनी माझ्या बहिणीशी जोहरशी विवाह केला. म्हणजे कंत्राटदार होते जलालुद्दीन यांनी अब्दुल कलाम यांची बहीण होती जोहरा, हिच्याशी लग्न केलं आणि आमच्याशी नाते जोडली. जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही. आमच्या छोट्या दूरस्थ गावात युद्धाचे दुष्परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्य झाले. पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली. म्हणजे ते छोट्या छोट्या युद्धाच्या कथा सांगत त्यातून ते म्हणतात की दिनमणीच्या या शीर्षकातून, दिनमणीच्या त्या वर्तमानपत्रातून ते त्याचा शोध घ्यायचे. रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरला थांबेनाशी झाली. म्हणजे पहिलं हे दुसरं महायुद्ध झालं आणि ती पंबनहून येणारं वृत्तपत्र किंवा रेल्वेगाडी ही रामेश्वरला थांबेनाशी झाली. पहिला ती रामेश्वरला थांबायची, पण नंतर दुसरं युद्ध झालं आणि ती थांबत नव्हती. या युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला होता. मग चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्राचे गट्टे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कोणीतरी मदतनीस हवा होता. माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार. माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमाई करायला शमसुद्दीनचा असा हातभार लागला. म्हणजे काय सांगितले, त्या शमसुद्दीनला असा एक वितरक हवा होता, एक माणूस हवा होता, म्हणून त्यांनी काय केलं, अब्दुल कलाम यांनाच तिथे त्यांच्या हाताशी ठेवून घेतलं. आज अर्ध्या शतकानंतर मी वळून त्या क्षणाकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून ओसंडून वाहतो. माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो, तर आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवण्याची आंतरिक शक्ती दिली. ते म्हणतात की माझ्या वडिलांनी मला प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त, स्वतःमध्ये कशी शिस्त लावायची हे शिकवलं, तर आईने मला दुसऱ्यांवर विश्वास ठेवण्याची शक्ती दिली, दयावृत्ती दिली. अर्थात माझ्या 3 भावांनी आणि एका बहिणीने देखील हा ठेवा त्यांच्याकडून उचलला. ती भावंडं होती, 3 भाऊ आणि 1 बहीण त्यांना होती. पण मला जो जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांचा निकट सहवास घडला त्याने मी स्वतंत्र वेगळा असा बनत गेलो. शाळेत शिकायला न मिळालेले शहाणपण मी जलालुद्दीनकडून शिकलो, तर शमसुद्दीनकडून मी चेहऱ्यावरून दुसऱ्यांच्या मनातले, शरीराची व डोळ्याची भाषा ओळखायला शिकलो. ते म्हणतात का ह्या दोघांनी मला ह्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. हे माझे आता निकटचे मित्र झालेले आहेत, निकटचे एकदम मैत्री माझी झालेली आहे. त्यांनी मला शाळेत शिकायला न मिळाले शहाणपण शिकवलं आणि दुसऱ्यांच्या मनातली किंवा डोळ्यांची भाषा ओळखायला शिकवली. माझ्यामध्ये जो सर्जनशीलतेचा स्रोत उगम पावत फुलत खळात गेला, त्याचे श्रेय मी निसंशय या दोघांच्या सहवासात माझ्या पडलेल्या प्रभावाला देतो.
रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे परवानगी विचारली. आता त्यांना पुढे शिक्षण घ्यायचं होतं अब्दुल कलाम यांना, म्हणून त्यांनी रामेश्वर सोडून रामनाथपुरमला त्यांनी शिक्षण घेण्याची परवानगी वडिलांकडे घेतली. विचारात पडल्यासारखे ते क्षणभर गप्प झाले. विचार करता करता त्यांना शब्द लाभावेत आणि ओठातून बाहेर पडावेत तसे वडील बोलू लागले. ते मला म्हणाले, अबुल, तुला मोठं व्हायचं असेल तर हे गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवं. काय म्हणतात ते वडील त्यांना? अबुल म्हणजे अब्दुल कलाम यांना अबुल म्हटलेलं आहे की तुला शिक्षण घ्यायचं असेल तर तुला हे गाव सोडून जावंच लागेल. सिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात. म्हणजे त्यांनी उदाहरण दिलं आहे. सिगल नावाचा हा पक्षी आहे, तो काय करतो, घर सोडतो, म्हणजे पक्षी तो घरटं सोडतो आणि दूरवर उडत जातात आणि तिथे नवीन ठिकाणी राहतात. तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतीचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवी. म्हणजे तुला इथे हे गाव सोडून तुला दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल. आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही, आमच्या गरजा तुला रस्ता अडवणार नाहीत. माझी आई मला दूर पाठवायला काळजीने आडेवडे घेत होती. म्हणजे ते काय म्हणतात वडील त्यांचे, आम्ही तुला प्रेमाने बांधून ठेवणार नाहीत, पण तुला जर शिकायची इच्छा असेल तर तू नक्की जाऊ शकतो. शमसुद्दीन आणि जलालुद्दीन माझ्यासोबत रामनाथपुरमला आले. माझे नाव शाळेत घातलं, माझी राहण्याची नीट व्यवस्था केली, पण श्वार्ज हायस्कूल आणि या नव्या वातावरणाला माझा जीव रमेना. त्यांना ते सगळं नवीन होतं. त्यांचं नाव रामनाथपुरमला घातलं गेलं, पण त्यांना हे सगळं नवीन होतं आणि त्यांचा जीवसुद्धा तिथे रमत नव्हता. 50,000 वस्ती असलेल्या शहरात सदैव गजबज असायची, पण रामेश्वरला जसा एकजिन्सीपणा होता तसा इथे माझ्या अनुभवाला आला नाही. काय म्हणतात ते, 50,000 वस्ती असलेलं हे सदैव शहर गजबजलेलं असायचं, रहदारीने सगळ्यांनी गजबजलेलं असायचं, पण रामेश्वरला तसं काही नव्हतं. मला घराची ओढ अस्वस्थ करायची आणि म्हणून रामेश्वरला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. म्हणजे अब्दुल कलाम सांगतात, मला घरी जावंसं वाटायचं, जेव्हा संधी मिळेल, जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा मी हमखास जायचो. इथे असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ मला मोलाची वाटत असे. हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो. नव्या वातावरणाशी जुळून घ्यायचे मी मनाशी ठरवले. म्हणजे ते सांगतात की मला माझ्या आईच्या हातच्या गोड पोळ्यांची सुद्धा आठवण येते, पण हळूहळू मी लांब जाणं, घरापासून दूर जाणं हे स्वीकारलं. कारण का माझ्या मनातली इच्छा आहे की काहीतरी मी करावं, काहीतरी शिकावं, म्हणून मला हे करणं भाग आहे. कारण माझ्या वडिलांच्या माझ्याकडून खूप विशेष अपेक्षा आहेत हे मला ठाऊक होते. मी कलेक्टर व्हावे त्यांची इच्छा होती, पण त्यांचे स्वप्न पुरे करणे माझे कर्तव्य होते. त्यासाठी रामेश्वरमध्ये वाढणारी सुरक्षितता, तिथले प्रेमळ वातावरण यांचा त्याग करणे मला भाग होते. म्हणून म्हटलेलं आहे की ते एक तत्त्वज्ञानी होते, अजून ते राष्ट्रपती होते, हे तर तुम्हाला माहितीच आहे. मग त्यांनी वेगवेगळी अशी पदं भूषवलेली होती. मग ह्या सगळ्यांचा प्रभाव या अब्दुल कलाम यांनी त्यांचं बालपण आपल्याला या पाठामध्ये सांगितलेलं आहे. तर पुढे मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देणार आहे, ते तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा.